आज मी सकाळी नाश्त्याला पोहे केले आणि नंतर दुपारी मी पातोळ्याची भाजी करायला घेतली. त्यासाठी मी तेल टाकून घेतले आणि त्याच्यात लसणाची कांद्याची पेस्ट टाकून घेतली. छान मस्त आणि त्या पेस्टला छान मस्त असं होऊ द्यायचं. थोडासा त्या पेस्टचा कलर बदलल्यानंतर मी त्याच्यात जिरं टाकून घेतलं. छान जिरं झाल्यानंतर मी त्याच्यात हळद टाकून घेतली. हळद पण फिरून घेतली. नंतर मी त्याच्यात तिखट टाकून घेतलं. 2 चम्मच तिखट टाकून घेतलं आणि छान मस्त असं फिरवून घेतलं. आणि आता याच्यात राहिलं आहे मीठ टाकायचं, तर मी मीठ टाकून घेणार आहे. छान मस्त मी हळद आणि तिखट मस्त होऊ दिलं. छान फिरवल्यानंतर मी त्याच्यात आता मीठ टाकून घेणार आहे. चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं. आणि त्यात थोडंसं पाणी टाकून देणार आहे. आणि आता हा मस्त मसाला त्याच्यात मी पूर्ण होऊ देणार आहे. आता जोपर्यंत या मसाल्यातून असं तेल सुटणार नाही, पाणी कमी होऊन जाणार, तोपर्यंत मी छान मस्त शिजू देणार आहे ते. आणि पोषक तुम्ही मस्त तेल सुटलेलं आहे आता याच्यात. आता मी त्याच्यात पाणी टाकून घेणार आहे. त्यात पातोड्या शिजतील त्यासाठी मी थोडंसं जास्तच पाणी टाकून घेतलं. आणि आता मी बेसन घेणार आहे गाळून चाळणीने. त्यात हळद, तिखट, मीठ, जिरं असं सर्व टाकून घेणार. बेसन भिजवताना थोडं पाणी कमीच वापरावं. माझ्यानं थोडंसं जास्त पडलं तर मला आणखीन बेसन घेऊन त्यात ॲड करावं लागलं. असं पूर्ण गोळा मी बनवून घेतला आणि त्याच्या मस्त अशा चौकोनी आकाराच्या मस्त अशा पातोड्या बनवून घेतल्या. थोडा उंडा पतला झाल्याच्यानं ते चाकूला चिटकत आहे. छान असा मस्त कडक उंडा भिजून घ्यायचा आणि त्याचे मस्त तुकडे करून आता एक उकळी आल्यानंतर त्याच्यात मी सर्व टाकून घेणार आहे. त्यात सर्व असे पातोळे टाकून घेतल्यानंतर मस्त मी त्याला शिजू देणार आहे. आता मी कमी एकदम पॉवरवर ठेवणार आहे गॅस आणि छान असं शिजू देणार आहे. आता हे पाहू शकता तुम्ही, अशी माझी भाजी तयार झाली आहे. मला जास्त भाजी नव्हती करायची म्हणून मी याच्यात रस्सा थोडा कमीच करून घेतला. टेस्टला पण खूप भारी झाली, मस्त झाली भाजी. अशी मी आज मस्त पातोळ्याची भाजी करून घेतली आणि पोळ्या करून घेतल्या. मिस्टरसाठी मी बाजूला ताट पण वाढून घेतलेलं आहे. असं माझं आजचं दुपारचं जेवण होतं. संध्याकाळी मी खिचडीच करून घेतली आणि जेवण झाल्यानंतर मी साडीला फॉल लावून घेतली. 2 साड्या होत्या माझ्याकडे.
दोन्ही सड्याला फॉल लावून घेतली. याला खूप जास्त असा वेळ लागून जाते. माझा दुपारचा वेळ फॉल वगैरे लावण्यातच गेला. आणि संध्याकाळी आमच्याकडला बाजार आहे, त्यातच वेळ जाणार आहे संध्याकाळी. आणि संध्याकाळी मी खिचडीच करून घेणार आहे. तर असा होता आजचा माझा ब्लॉग. आजचा माझा दिवस असा होता, सर्व कामातच गेला.